नमस्कार मंडळी, फॅड महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी ललित पगारे तुमचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे RPI पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख माननीय श्री सन्माननीय अनिलभाई गांगुर्डे. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांचं जन्म कुठलं, गाव कुठलं, त्यांनी कार्यकर्ता म्हणून RPI मध्ये कशी सुरुवात केली. जय भीम. माझं नाव अनिल नाना गांगुर्डे. माझे गाव बेलगाव ढगा. माझा जन्म हा नाशिक रोड येथील जेतोनगर येथे झाला असून मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट ह्या पक्षाचा उत्तर महाराष्ट्राचा संपर्क प्रमुख म्हणून गोरगरीब जनतेची सेवा करतोय. तर मला असं विचारायचं आहे, तुम्ही त्यावेळेस तरुण नेतृत्वामध्ये तुम्ही RPI या पक्षात आला. मग बरेचसे गट होते, जसे आठवलेंचं होतं, जोगेंद्र कवाडे यांचं होतं, त्यासोबत रासू गवई, असे बरेच जणांचे होते. तर तुम्ही आठवले गटाकडेच का वळाला? जेतोनगर सारख्या झोपडपट्टीमध्ये माझा जन्म झाला आणि तिथे त्या काळामध्ये नेहरू नगर, नाशिक रोड, देवळाली गाव हे आंबेडकरी चळवळीचं उभ्या महाराष्ट्रातलं केंद्र होतं. आणि शरद पवारांच्या सरकारमध्ये त्यांनी नामांतराचा ठराव मंजूर केला. औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाला नामांतराचा ठराव मंजूर केल्यानंतर विद्यापीठाला खूप म्हणजे शिवसेना असेल, इतर पक्षांकडनं विरोध झाला. मग आमची तरुणांची फळी जे नेहरू नगर, देवळाली गाव, नाशिक रोड ह्या भागातल्या तरुणांनी आम्ही एकत्र येऊन नामांतराचा लढा आम्ही 15 ते 16 वर्ष लढलो आणि त्यानंतर नामांतर झालं. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळालं. तर सर, मला असं विचारायचं आहे, मुलांना वेळ असतं फुटबॉल, क्रिकेट, पण तुमचं हे पाऊल राजकारणाकडेच का वळालं? आम्ही जिथे राहायचो जेतोनगरमध्ये, नेहरू नगरमध्ये, तिथे देवळाली गाव आणि 1979 रोजी देवळाली गाव आणि राजवाडा यांच्यामध्ये मोठी दंगल उसळली होती आणि त्यामध्ये आमच्या समाजावर खूप असा अन्याय अत्याचार झाला होता. तर त्यामुळं आम्ही कुठंतरी समाजासाठी कार्य करावं म्हणून आम्ही चळवळीत सक्रिय झालो. तर मग ही चळवळ तुम्ही कुठल्या साली सुरू केली आणि त्यावेळेचे तुमचे आयडल कोण होते की ज्याला पाहून तुम्हाला असं वाटलं की मी पण यांच्यासारखं एक चळवळीतलं एक कार्यकर्ता व्हावं? मी नेहरू नगर येथे वयाच्या 15व्या वर्षी 16व्या वर्षी एकता मित्र मंडळ या नावाचं मंडळ ओपन केलं आणि चळवळीतलं माझं पहिलं नेता म्हणत असाल तर प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर असतील, यांना मी नेता मानायचो. मग जर जोगेंद्र कवाडे हे त्यावेळचे तुमचे लीडर होते, तर मग तुम्ही RPI आज वेगवेगळ्या गटांमध्ये भागल्या गेलेली, तर मग तुम्ही जोगेंद्र कवाडे सर यांच्यासोबत कुठले कुठले कार्य केले आणि पुढची वाटचाल कशी होती? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठाला नाव मिळावं ह्या हेतूने आम्ही दलित मुक्ती सेनेच्या माध्यमातून नागपूर असेल, आग्रा ते दिल्ली लाँग मार्च असेल, त्याचप्रमाणे मुंबई, नाशिक, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं नामांतरासाठी आंदोलनं करावं लागली त्या सर्व आंदोलनामध्ये माझा सक्रिय सहभाग होता. माझ्यावर अनेक नामांतराच्या चळवळीमध्ये केसेस झाल्या आणि आम्ही परंतु प्राध्यापक जोगेंद्र कवाडेंच्या त्यागाने व नामदार रामदासजी आठवले साहेब हे सत्तेत असताना त्यांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लावलं. त्यातच आम्ही समाधानी आहोत.
तर मग मला असं विचारायचं की हा सगळा इतका मोठा लढा होता, तुम्ही सगळे तरुण नेतृत्वाचे कार्यकर्ते लढा देत होते, ह्या संघर्ष चालूच होता. पण कुठेतरी बाबासाहेबांचं वाक्य होतं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. मग कुठेतरी शिक्षण मागे पडलं किंवा पदवी नाही मिळाली किंवा मोठी नोकरी नाही मिळाली, ही खंत नाही मनात राहिली का तुमच्या? हो नक्कीच. म्हणजे त्या काळात आता मी 12वी झालेलो आहे. त्या काळामध्ये सहजरित्या महानगरपालिका किंवा प्रेसमध्ये मला नोकरी मिळू शकली असती. आणि खास करून तुम्हाला या चळवळीचा भाग व्हायचा होतं म्हणून. हो पण मग घरच्यांच्या काही अपेक्षा असतील की बाबा ही चळवळ तू पूर्ण सांभाळतोय, सगळं तू बघतोय, पण मग कुठंतरी तुमचं असं घरच्यांचं म्हणणं असेल की बाबा तुझं लक्ष घरापासून लांब होतंय, असं कुठं जाणवलं नाही का मनाला? ही खंत नव्हती का? नक्कीच घरच्यांचा खूप रोष असायचा की घरातलं खायचं फुकटचं आणि तुम्ही चळवळीमध्ये काम करायचं. आणि खिशात एक पैसे नसले तरी आमचे आगरटाकळीमधील आमचे सहकारी यशवंत साळवे असतील, दीपक भाई नवरे असेल, राजाभाऊ गांगुर्डे असतील, बाळासाहेब गांगुर्डे जे दलित मुक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष होते, बाळासाहेब गांगुर्डे, शशी आयरे, आमची बरीच मोठी टीम होती. तर आम्ही खिशात पैसे नसतानाही नागपूरला, मुंबईला, चैत्यभूमीवर, दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करण्यासाठी जायचो. परंतु मनामध्ये कुठल्याही प्रकारची माझ्या खंत नाही. मी वयाच्या 22व्या वर्षी साप्ताहिक नाशिक आक्रोश नावाचं वृत्तपत्र चालू केलं आणि त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून माझं कुटुंब मी सांभाळू शकलो. पण बऱ्याचदा असं होतं की लोक बघतात की कार्यकर्ता म्हटलात की त्या कार्यकर्त्याची घरातून, नातेवाईकातून पाहिजे तशी किंमत केली जात नाही. पण जसा सैनिक लढतो कुठंतरी त्याला मान सन्मान असतो, आणि कार्यकर्ता हा नेहमी तुच्छ लेखला जातो, असं नाही वाटत? नाही, माझ्या बाबतीत तसं झालेलं नाही आहे. भीमटोला नावाचं मित्रमंडळ ओपन केलं होतं. मी अध्यक्ष म्हणून लहानपणापासून अध्यक्ष म्हणून कार्य केल्यामुळं मला प्रत्येक लग्न कार्यात, सुखादुखाच्या कार्यामध्ये मला लोक मोठेपणा द्यायचे. म्हणजे नातेवाईकांची, मित्राची मदत व्हायची. नातेवाईक वगैरे सर्व मला खूप आजपर्यंत मला खूप इज्जत मिळाली. त्यामुळं मी राजकारणामध्ये आनंदी आहे. पण तुमच्या पूर्ण प्रवासामध्ये संघर्षाचा काळ कुठला होता? तुमची राजकीय वाटचालीमध्ये संघर्षाचा काळ नेमका तुम्ही कुठला म्हणाल? किंवा कुठल्या दंगलीमुळे तुमच्यावर केसेस लागल्या किंवा तुम्हाला काही काळ जेलमध्ये जावं लागलं किंवा हॅरेसमेंट झाली, असा कुठला तुमचा एक अनुभव? नाही, 1986-87च्या दरम्यान नवीन नेहरू नगर येथे एक कावळे म्हणून खून खटला झाला होता. तर त्या खून खटल्यामध्ये ते कावळे हे मराठा समाजाचे होते आणि तो आरोप आमच्यावर आला होता की आम्ही वर्गणी मागायला तिथे आंबेडकर जयंतीची गेलो आणि त्याला ते मयत झाले आणि त्यानंतर पोलिसांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. तेव्हा तो संघर्षाचा काळ होता. परंतु न्यायालयाने आमची निर्दोष मुक्तता केली. सत्य उघड आलं आणि तिथून पुढे नंतर कुठल्याही प्रकारचा प्रसंग असा ओढवला नाही तुमच्यावरती. प्रॉपर बघायला गेलं तर RPI पक्षाकडनं किंवा इतर कुठल्या पक्षाकडनं आपण जो म्हणतो की दलित मागासवर्गीय वगैरे असा नेता का नेतृत्वात आला नाही मुख्यमंत्री म्हणून? मुख्य प्रवाहामध्ये ऐक्य नसल्यामुळं. ऐक्य नसल्यामुळे. हो, जसं उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टीने एक हाती सत्ता आणली, तसंच महाराष्ट्र इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. इथे एक विचार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया किंवा म्हणजे रामदास आठवले साहेब असतील, प्रकाश आंबेडकर असतील, प्राध्यापक जोगेंद्रजी कावडे सर असतील, राजेंद्र गवई असतील आणि इतर छोटे मोठे गट हे जर एकत्र आले तर आपण नक्कीच मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असणार आहोत. पण मग त्यावेळेस त्या रेसमध्ये तुम्हाला कोण वाटतं की कोण मुख्यमंत्री व्हावं? प्रकाश आंबेडकर की कवाडे साहेब
की रामदास आठवले साहेब? रामदास आठवले साहेब. शुअर. हो शुअर. म्हणजे त्यांनी प्रशासनाचे त्यांना 90 पासून समाज कल्याण मंत्री आहेत, 3-4 वेळेस खासदार आहेत, राज्यसभेवर खासदार आहेत, आता केंद्रीय मंत्री आहेत. त्यांना देश चालवण्याबरोबर राज्य चालवण्याचा अनुभव असा आहे. त्यामुळं आठवले साहेब मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला खूप आनंद होईल. मला तुमचं एक राजकीय खरंच आवडता नेता जाणून घ्यायला आवडेल की कोण तुम्ही कोणाला तुमच्या राजकीय ही जी वाटचाल आहे त्याच्यामध्ये आदर्श कोणाला मानता? माझा आवडीचा नेता परमपूज्य विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच माझा नेता आहे. बाबासाहेबांचा या श्वासावर, या घासावर, माझ्या शरीरावर, माझ्या रक्तात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. बाबासाहेब आंबेडकर सोडून माझा कोणीही नेता होऊ शकत नाही. फक्त एक राजकीय नेता म्हणून सद्यस्थितीला नामदार रामदासजी आठवले साहेब आहेत, परंतु माझा आवडीचा नेता हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. नक्कीच. तर हा पूर्ण एकंदरीत तुमचा जो राजकीय प्रवास होता याच्यामध्ये कुठे सन्मान पद वगैरे तुम्हाला काही पक्षाने बहाल केली की नाही? नाही, पक्षाच्या माध्यमातून द ग्रेट रिपब्लिकन हा पुरस्कार मला मिळालेला आहे. परंतु इतर सामाजिक संस्था असतील, मग त्या औरंगाबादच्या संस्था होत्या, काही नाशिकच्या संस्था होत्या, मला असे शेकडो पुरस्कार मिळाले आहेत माझ्या कामाची पावती म्हणून. परंतु नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब, निवडणूक आयुक्त माजी निवडणूक आयुक्त जी कृष्णमूर्ती साहेब, छत्तीसगडचे राज्यपाल KM सेठ यांच्या हस्ते मला महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार महाराष्ट्रात खूप कमी लोकांना आहे. 2008 ते 12पर्यंत जिल्हा अध्यक्ष असताना मी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून कालिदास कला मंदिर येथे अखिल भारतीय भिक्खू महासंघाच्या वतीनं जे बिहारमध्ये महाबोधी विहार आहे, जे बौद्धांचं श्रद्धास्थान आहे, तिथे ब्राह्मण लोक पूजा करतात. तिथे बौद्ध भिक्खूंनी पूजा करावी त्या मंदिरामध्ये. त्यासाठी मी अधिवेशन घेतलं होतं. त्या अधिवेशनाला नामदार रामदासजी आठवले साहेब होते, कवाडे साहेब होते आणि मी सक्सेस केलेलं आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदही मी दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित केली व ती सक्सेस केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने मला अखिल भारतीय भिक्खू महासंघाच्या वतीनं धम्मरत्न धम्मभूषण हा पुरस्कार मिळाला. त्या दिवशी मी खूप आनंदी होतो. म्हणजे मी धार्मिक चळवळी मोठ्या जोमानं केलेली आहे, राजकीय चळवळी मोठ्या जोमानं केली आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये मी भारतीय बौद्ध महासभेचा संपूर्ण वेळ कार्यकर्ता असेल. अरे वा, नक्कीच. तर सर, फॅड महाराष्ट्राला तुम्ही ही जी मुलाखत दिली याच्याबद्दल धन्यवाद. तुमची राजकीय प्रवास किंवा तुम्ही धम्मकार्याचा जो प्रवास करणार आहात त्याच्याकरता आमच्याकडनं लाख लाख शुभेच्छा. थँक्यू. जय भीम. आभारी. जय भीम. तुमच्या चॅनलच्या बऱ्याच नगरसेवकांच्या मुलाखती मी बघितल्या आणि मुलाखती अगदी तुम्ही सुंदर अशा घेतात. तुमचं धन्यवाद, चॅनलचंही धन्यवाद. आणि मित्रांनो, या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.